वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा काय होईल जेव्हा भारतातील एका सर्वात मोठ्या फायनान्शियल ब्रँडचा ज्याचा एका तिमाहीचं रेव्हेन्यू तब्बल 10,000 कोटींच्या घरात आहे, तरीही ती कंपनी तिच्या मुख्य व्यवसायात चक्क पैसे गमावते. म्हणजे बाहेरून पाहताना सगळं काही एकदम सुरळीत वाटतंय, पण आतून कुठेतरी इंजिन ऑइल गळायला लागलंय. आज आपण या सखोल चर्चेत मॅक्स फायनान्शियलच्या ताज्या त्रैमासिक निकालांची अक्षरशः चीरफाड करणार आहोत. नक्कीच. एक फायद्यात असलेली, बाजारात जिचं इतकं मोठं नाव आहे, अशी कंपनी अचानक ऑपरेटिंग लेव्हलवर तोट्यात कशी जाते? हे नुसतं आकड्यांचं गणित नाहीये, तर हा भारताच्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये सध्या काय चाललंय याचा एक खूप मोठा धडा आहे. ठीक आहे, आपण याचं सविस्तर विश्लेषण करूया, कारण वरवर जे आकडे दिसतात ना, त्यामागे खूप मोठी आणि अस्वस्थ करणारी कहाणी लपलेली आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण एखाद्या इतक्या मोठ्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये असा अचानक आलेला खड्डा पाहतो, तेव्हा फक्त रेव्हेन्यू किती पडला हे बघून चालत नाही. आपल्याला त्यामागचं काय शोधावं लागतं. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे इन्शुरन्ससारख्या बिझनेसमध्ये जिथे तुम्ही ग्राहकांकडून आज प्रीमियम घेता आणि त्यांना पुढच्या 20-30 वर्षांनंतरच्या सुरक्षेचं प्रॉमिस देता, तिथे एका तिमाहीत नफ्यातून थेट तोट्याकडे जाणं हे खूप काही सांगून जातं. हो ना. कसं आहे, आपण आज या निकालाचं फक्त पोस्टमॉर्टम करणार नाही आहोत, तर यातून इन्शुरन्स सेक्टरच्या सध्याच्या बिझनेस मॉडेलमधले जे काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेणार आहोत. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी डॅशबोर्डवरचे आकडे पाहावे लागतील. मी मॅक्स फायनान्शियलचा हा अहवाल वाचत लेते आणि मला जाणवलं की यांचा एकूण रेव्हेन्यू म्हणजे महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 13% घसरलाय. मागील वर्षी याच तिमाहीत त्यांचा रेव्हेन्यू जवळपास 12,376 कोटी होता. तो आता 10,802 कोटींवर आलाय. आता मला प्रामाणिकपणे सांगा, 13% घसरण म्हणजे हे काही जोक बुडाल्यासारखं वाटत नाहीये? नाही, मुळीच नाही. झोमॅटो किंवा स्विगीसारख्या कंपन्यांचे आकडे एका तिमाहीत यापेक्षाही जास्त वर खाली होतात. मग मॅक्स फायनान्शियलच्या बाबतीत ह्या 13%मुळे असा कोणता भूकंप आला की त्यांचा निव्वळ नफा, जो मागच्या वर्षी 38 कोटींच्या आसपास होता, तो आता चक्क 31.5 कोटींच्या तोट्यात बदलला? बरं, याचं कारण म्हणजे झोमॅटो आणि इन्शुरन्स कंपनीच्या बिझनेस मॉडेलमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे बघा, झोमॅटोची ऑर्डर कमी झाली तर त्यांचं डिलिव्हरी पार्टनरचा खर्चही आपोआप कमी होतो. त्यांचे खर्च व्हेरिएबल आहेत. अच्छा, म्हणजे ऑर्डर नाही तर खर्च नाही. अगदी तेच. पण इन्शुरन्समध्ये तसं नसतं. आणि तुम्ही जो 13%च्या घसरणीचा मुद्दा मांडलात, त्याचं मूळ कारण आधी आपण समजून घेऊया. ही घसरण का झाली? अचानक लोकांनी मॅक्सकडून पॉलिसी घेणं बंद केलं का? तर नाही. मग नक्की काय झालं? यामागे 2 मुख्य कारणं आहेत जी सध्या संपूर्ण इंडस्ट्रीलाच धडका मारतायत. पहिलं म्हणजे हाय तिकीट युलिप्समधील घट. सध्या शेअर बाजार ज्या पातळीवर आहे आणि म्युच्युअल फंड्सकडे लोकांचा जो कल वाढलाय, त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांच्या इन्व्हेस्टमेंट लिंक प्रॉडक्टच्या विक्रीला खूप मोठा फटका बसलाय. बरोबर. ग्राहक आता इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट वेगळे ठेवा या मंत्रावर जास्त विश्वास ठेवायला लागलेत. म्हणजे जे लोक पूर्वी 5-10 लाखांचा प्रीमियम भरून युलिप घ्यायचे, ते आता फक्त साधी टर्म पॉलिसी घेतायत आणि उरलेले पैसे थेट म्युच्युअल फंडात टाकतायत. याचा अर्थ कंपनीकडे येणारा एकूण पैसा कमी झाला. अगदी बरोबर. आणि दुसरं आणि सर्वात मोठं स्ट्रक्चरल कारण म्हणजे IRDAI सरेंडर व्हॅल्यू संदर्भात आणलेले नवीन नियम. अरे हो, ते नवीन नियम. हो. पूर्वी कसं होतं, जर एखाद्या ग्राहकाने पहिल्या 2-3 वर्षात पॉलिसी बंद केली तर इन्शुरन्स कंपनी त्याचे बहुतांश पैसे स्वतःकडे ठेवून घ्यायची. तो कंपनीचा थेट नफा असायचा. हो, ती पेनल्टी खूप मोठी असायची. बरोबर. पण आता नवीन नियमानुसार कंपन्यांना ग्राहकांना जास्त पैसे परत करावे लागतात. यामुळे कंपन्यांच्या प्रॉफिट मार्जिनवर थेट कुऱ्हाड पडली आहे. या रेग्युलेटरी बदलांमुळे आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे तो 13%चा ड्रॉप आलाय. ओके, आता मला पिक्चर थोडं क्लिअर व्हायला लागलंय. म्हणजे रेव्हेन्यू ड्रॉप होण्यामागे फक्त सेल्स टीमचा आळस नाहीये, तर हे मॅक्रो लेव्हलचे प्रॉब्लेम्स आहेत. नक्कीच.
पण तरीही माझा मूळ प्रश्न तिथेच आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? कारण डिसेंबर 2025च्या तिमाहीत, ज्याला आपण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणतो, कंपनीने जवळजवळ 45 कोटींचा नफा कमवला होता. तिथून फक्त 3 महिन्यात थेट 31.5 कोटींचा तोटा. हां. आणि EPS म्हणजे अर्निंग पर शेअर बद्दल तर बोलायलाच नको. जो EPS मागच्या तिमाहीत ₹1.06 होता, तो आता चक्क उणे 0.76 वर गेलाय. बापरे, हो. शेअरहोल्डर्सनी या तिमाहीत अक्षरशः आपले पैसे गमावले आहेत. एवढी मोठी घसरण एखादी कंपनी मॅनेज का करू शकली नाही? त्यांच्याकडे शॉक ॲब्झॉर्बर्स नव्हते का? इथेच खरा फायनान्शियल गेम सुरू होतो. शॉक ॲब्झॉर्बर्स काम करत नाहीत हे समजण्यासाठी आपल्याला त्यांच्या ऑपरेटिंग नंबर्सकडे बघावं लागेल. अहवालात एक आकडा आहे EBID, म्हणजे अर्निंग्ज बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस अँड डेप्रिसिएशन. हा आकडा उणे 5.99 कोटी आहे. याचा अर्थ कंपनीला त्यांच्या मुख्य इन्शुरन्सच्या व्यवसायातच जवळपास 6 कोटींचा तोटा झालाय. जेव्हा तुम्ही ऑपरेटिंग लेव्हलवर तोट्यात जाता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमचे खर्च नियंत्रणाबाहेर गेले आहेत. आता हा भाग खरोखरच खूप रंजक बनतो, कारण मला इथे एका उदाहरणाचा आधार घ्यावासा वाटतो. नक्की सांगा. समजा माझी एका खूप प्राईम लोकेशनला एखाद्या मोठ्या मॉलमध्ये बेकरी आहे. मी रोज 500 केक्स विकते. अचानक मॉलमध्ये लोकांची गर्दी कमी होते आणि माझे फक्त 300 केक्स विकले जातात. हा झाला रिव्हेन्यू ड्रॉप. अगदी. पण बेकरीचं जे लाखो रुपयांचं भाडं आहे, मी जे 10 शेफ कामावर ठेवले आहेत, त्यांचे पगार आहेत, ओव्हन चालवण्याचं विजेचं बिल आहे, ते काही 300 केक्स विकले म्हणून कमी होत नाही. बरोबर. ते मला पूर्णच भरावं लागतं. आणि त्यामुळे केक्स विकून जे पैसे येतात त्यापेक्षा जास्त पैसा माझा भाडं आणि पगारातच जातो. म्हणजे मी व्यावसायिक करून स्वतःचं नुकसान करून घेतेय. मॅक्स फायनान्शियलच्या बाबतीत नक्की हेच घडलंय का? हे बेकरीचं उदाहरण ऑपरेटिंग लेव्हरेज समजून घेण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. मॅक्स फायनान्शियलच्या बाबतीत ते फिक्स्ड कॉस्ट नक्की काय आहेत ते पहा. इन्शुरन्स विकण्यासाठी तुम्हाला एजंट्सना कमिशन द्यावं लागतं. देशभरात तुमच्या शेकडो शाखा आहेत, त्यांचं भाडं आहे, तंत्रज्ञानाचा आणि कंप्लायन्सचा खर्च आहे. बापरे, हे खूप मोठे खर्च आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक अशुरन्स मॉडेल. मॅक्स फायनान्शियलचा बहुतांश व्यवसाय हा ॲक्सिस बँकेसारख्या भागीदारांमार्फत येतो. बँकांना त्यांच्या शाखांमधून पॉलिसी विकण्यासाठी द्यावा लागणारा जो वाटा असतो तो प्रचंड असतो. जेव्हा तुमचा रेव्हेन्यू 13% कमी होतो तेव्हा तुम्ही रातोरात तुमच्या 50 शाखा बंद करू शकत नाही किंवा अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढू शकत नाही. तुमचे ते फिक्स खर्च तसेच राहतात. म्हणजे रेव्हेन्यू कमी झाला तरी बेकरीचं भाडं तेवढंच आहे. पण थांबा, इन्शुरन्स कंपन्या तर नेहमी म्हणत असतात की आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कमी करत आहोत, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत. मग हे फिक्स्ड कॉस्ट इतके जाचक का असावेत? कारण इन्शुरन्स हा अजूनही भारतात पुश प्रॉडक्ट आहे. लोक स्वतःहून इन्शुरन्स विकत घ्यायला फार कमी जातात. ते खरंय, आपल्याला मागे लागावं लागतं लोकांच्या. हो ना, तुम्हाला तो विकावा लागतो आणि त्यासाठी एक खूप मोठी डिस्ट्रीब्युशन आर्मी लागते. एजंट्स, बँक कर्मचारी, रिलेशनशिप मॅनेजर्स या सगळ्यांवर होणारा खर्च हा सुरुवातीलाच करावा लागतो. ओके. पॉलिसी आज विकली जाते, कमिशन आज दिलं जातं, पण त्यातून येणारा नफा कंपनीला पुढील काही वर्षात हळूहळू मिळतो. त्यामुळे जेव्हा नवीन प्रीमियमचा ओघ कमी होतो तेव्हा जुन्या खर्चांचा भार थेट नफ्याला खाऊन टाकतो. मॅक्स फायनान्शियलच्या मार्जिनमध्ये जी मोठी घसरण झालीय ती या वाढलेल्या कॉस्ट टू इन्कम रेशोमुळे झालीय. हे खूपच भयानक आहे. एकीकडे रेग्युलेटरच्या नियमांमुळे तुमचे मार्जिन कमी होत आहेत, लोक हाय मार्जिन युलिप्स खेळणं टाळतायत, आणि दुसरीकडे तुमचा शाखा आणि एजंट्सवरचा खर्च कमी होत नाहीये. हे दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडल्यासारखं झालं. अगदी बरोबर. पण मला आता या सगळ्याचा शेअर बाजारातील अँगल समजून घ्यायचा आहे. कारण जो सामान्य गुंतवणूकदार आहे तो तर फक्त ब्रँड बघून आणि भविष्यातील मोठ्या नफ्याच्या अपेक्षेने या शेअर्समध्ये पैसे गुंतवतो. आणि जेव्हा मी मॅक्स फायनान्शियलचं व्हॅल्युएशन बघितलं तेव्हा मला अक्षरशः घामच फुटला. का होतं व्हॅल्युएशन? त्यांचा PE रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज रेशो चक्क 687 आहे. बापरे. आणि इथेच मार्केटच्या अपेक्षा आणि वास्तवाची खरी टक्कर होते. 687चा PE म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. ज्यांना PE बद्दल फारशी कल्पना नाही त्यांच्यासाठी मी अगदी सोप्या भाषेत सांगते. PE म्हणजे तुम्ही कंपनीच्या ₹1 कमाईसाठी किती रुपये मोजायला तयार आहात. समजा तुम्ही बँकेत FD केली तर तिथे तुम्हाला साधारण 14 किंवा 15च्या PEने परतावा मिळतो. म्हणजे ₹15 गुंतवले की ₹1 मिळतो. इथे मॅक्स फायनान्शियलच्या बाबतीत
गुंतवणूकदार ₹1 कमाईसाठी चक्क ₹687 मोजायला तयार आहेत. हे म्हणजे असं झालं की तुम्ही एखाद्या क्रिकेट टीमचे मालक आहात आणि तुम्ही एका नवख्या खेळाडूला कोट्यावधी रुपये देऊन विकत घेतलंय, फक्त या आशेवर की तो प्रत्येक मॅचमध्ये शतक ठोकेल. अगदी योग्य उदाहरण. तुम्ही त्या खेळाडूला त्याच्या आजच्या परफॉर्मन्ससाठी नाही, तर उद्याच्या पोटेन्शियलसाठी पैसे दिले आहेत. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखाद्या कंपनीचा PE 687 असतो, तेव्हा मार्केट त्या कंपनीकडून फक्त चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत नाही, मग ते निर्दोष आणि अत्यंत वेगवान वाढीची अपेक्षा करत असतं. बाजाराने गृहीत धरलेलं असतं की ही कंपनी दरवर्षी 20-30% आपला नफा वाढवेल, पण प्रत्यक्षात काय झालं? शतक ठोकणे तर दूरच, तुमचा सुपरस्टार खेळाडू पहिल्याच बॉलवर 0वर आऊट झाला. 0वर नाही, तो तर मायनसमध्ये गेलाय. स्वतःच्याच टीमची विकेट काढून आलाय तो. EPS निगेटिव्ह आहे ना? नक्कीच. आणि जेव्हा इतक्या प्रीमियम व्हॅल्युएशनवर कमाई कमकुवत येते किंवा नेगेटिव्ह येते, तेव्हा मार्केट खूप निर्दयी होतं. याला अर्निंग्ज मिस म्हणतात. अशा वेळेस गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची चूक मान्य नसते आणि यामुळेच शेअरच्या किमतीवर प्रचंड मोठा दबाव येतो. अल्पकाळात बाजारातील भावना नक्कीच नकारात्मक किंवा सावधगिरीची राहील. गुंतवणूकदार आता असा विचार करतील की जर ही कंपनी 10,000 कोटींचा व्यवसाय करूनही तोट्यात जात असेल, तर मी याला इतका महागडा PE का देऊ? पण मॅनेजमेंट काय म्हणते या सगळ्यावर? त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये काही स्पष्टीकरण आहे का? कारण जेव्हा गाडी असं अचानक धक्के खायला लागते, तेव्हा ड्रायव्हर काय म्हणतोय हे ऐकणं जास्त महत्वाचं असतं. व्यवस्थापनाचं भाष्य देखील खूप सावधगिरीचं आहे. त्यांनी मान्य केलंय की सद्यस्थिती आव्हानात्मक आहे. त्यांनी प्रॉडक्ट मिक्समधील बदल आणि नियामक बदलांमुळे निर्माण झालेला दबाव स्वीकारलाय. ओके. ते आता नवीन डिस्ट्रीब्युशन चॅनल्स तयार करण्यावर आणि खर्चात कपात करण्यावर भर देणार असल्याचं सांगतायत. पण कसं आहे, मार्केटला नुसत्या आश्वासनांवर विश्वास नसतो. त्यांना आकडे लागतात. जोपर्यंत नफ्याचं प्रमाण पुन्हा वाढत नाही, तोपर्यंत शेअरवर एक प्रकारची टांगती तलवार राहील. हे सगळं ऐकून तर असं वाटतंय की हा शेअर आता फुग्यासारखा फुटणार. पण मला इथे थोडा डेव्हिल्स ॲडव्होकेट बनायला आवडेल. शेअर मार्केटमध्ये एक म्हण आहे की जेव्हा रस्त्यावर रक्त सांडलेलं असतं, तेव्हाच खरेदीची सर्वोत्तम वेळ असते. बरोबर. सध्याचे आकडे जरी इतके खराब असले तरी इन्शुरन्स हा व्यवसाय एका तिमाहीचा नसतो, तो दशकांचा असतो. मॅक्स फायनान्शियलचा मूळ पाया कायमस्वरूपी कमकुवत झालाय का, की हे फक्त एक स्पीड बंप आहे? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमची शंका रास्त आहे. भारताच्या विमा क्षेत्राकडे पाहताना आपण अंडर पेनिट्रेशन हा शब्द नेहमी वापरतो. तो शब्द पोकळ नाहीये. विकसित देशांच्या तुलनेत भारतात अजूनही खूप कमी लोकांकडे पुरेसं जीवन विमा संरक्षण आहे. अगदी. जसजसा मध्यमवर्ग वाढतोय, त्यांची आर्थिक साक्षरता वाढतेय, तसतशी विम्याची मागणी वाढणारच आहे. ही एक स्ट्रक्चरल ग्रोथ स्टोरी आहे आणि मॅक्स फायनान्शियल ही या स्टोरीमधली एक मोठी आणि प्रस्थापित कंपनी आहे. त्यांचा ब्रँड स्ट्रॉंग आहे. त्यांचा ॲक्सिस बँकेसोबतचा टायअप हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. एका खराब तिमाहीमुळे हा पाया उद्ध्वस्त होत नाही. म्हणजे इंजिनमध्ये थोडा कचरा गेलाय, पण इंजिन ब्लॉक अजूनही मजबूत आहे. फक्त तो कचरा साफ करावा लागेल आणि कदाचित ट्युनिंग बदलावं लागेल. पण ते ट्युनिंग नक्की काय असणार आहे? मॅक्सला आता इथून पुढे काय करावं लागेल जेणेकरून ते परत प्रॉफिटमध्ये येतील? त्यांना 2 आघाड्यांवर युद्ध पातळीवर काम करावं लागेल. पहिलं म्हणजे प्रॉडक्ट मिक्स. जर लोक युलिप्स घेत नसतील तर त्यांना नॉन पार्टिसिपेटिंग आणि प्रोटेक्शन प्रॉडक्ट्सवर जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. अच्छा, टर्म इन्शुरन्स वगैरे? हो, कारण या प्रॉडक्ट्समध्ये कंपनीसाठी मार्जिन चांगले असते. आणि दुसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट कंट्रोल आणि प्रीमियम ग्रोथ. जर तुमची बेकरीची फिक्स्ड कॉस्ट जास्त असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत बेकरीत येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढवावीच लागेल. मॅक्सला नवीन पॉलिसीतून येणाऱ्या प्रीमियमच्या वाढीत गती आणावी लागेल. म्हणजे जर त्यांचा टॉपलाईन रेव्हेन्यू परत 15-20% वाढू लागला तर ती जी फिक्स्ड कॉस्टची समस्या आहे ती आपोआप आटोक्यात येईल. अगदी बरोबर. कारण जास्त रेव्हेन्यूवर तो खर्च विभागला जाईल. ज्याला तुम्ही मगाशी ऑपरेटिंग लेव्हरेज म्हणालात, तेच लेव्हरेज आता त्यांच्या फायद्यासाठी काम करू लागेल. हो ना. जेव्हा तुमचा बिझनेस पुन्हा वेगाने वाढू लागतो तेव्हा तेच फिक्स्ड कॉस्ट्स तुम्हाला प्रचंड वेगाने नफा कमावून देतात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक वॉचलिस्टवर ठेवण्यासारखी कंपनी नक्कीच आहे. त्यांनी फक्त एकच गोष्ट पाहायची आहे, व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मार्जिनमध्ये सुधारणा होतीये की नाही.
तर मग या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा जर आपल्याला एक सारांश काढायचा असेल आणि आजच्या घडीला या अहवालाला एक रेटिंग द्यायचं असेल तर ते काय असेल? या तिमाहीच्या आकड्यांवरून आणि समोर असलेल्या आव्हानांवरून सध्याचा अंतिम निकाल कमकुवत असाच द्यावा लागेल. अल्पकाळात बाजाराची प्रतिक्रिया नकारात्मक राहील आणि जोपर्यंत पुढील 1-2 तिमाहींमध्ये मार्जिन सुधारत नाही तोपर्यंत हा दबाव कायम राहील. बरोबर. ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये काही चमत्कार होईल असं वाटतंय त्यांच्यासाठी इथे फारशी आशा नाहीये. पण ज्यांना लांबचा विचार करायचा आहे त्यांच्यासाठी पुढील तिमाहींचे अहवाल हेच दिशादर्शक असणार आहेत. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की इन्शुरन्सचा व्यवसाय जेवढा सोपा वाटतो तेवढा तो नाहीये. नक्कीच नाही. फक्त प्रीमियम गोळा करणं म्हणजे नफा नव्हे. 13% रेव्हेन्यू ड्रॉप एखाद्या महाकाय कंपनीला थेट ऑपरेटिंग तोट्यात ढकलू शकतो हे आपण आज आकडेवारीनिशी पाहिलं. पण हे सर्व विश्लेषण करत असताना माझ्या मनात एक खूप वेगळा आणि कदाचित थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण झालाय. कोणता? आपण नेहमी ऐकतो की भारतासारख्या देशात विमा क्षेत्राला खूप मोठी संधी आहे, पेनिट्रेशन कमी आहे वगैरे. पण जेव्हा मॅक्स फायनान्शियल सारखा एखादा मोठा प्रतिष्ठित ब्रँड महसुलात केवळ 13% घट होताच थेट कार्यात्मक तोट्यात जातो तेव्हा एक विचार नक्कीच मनात येतो. भारतीय विमा कंपन्यांचे सध्याचे जे बिझनेस मॉडेल आहे, बँकांना भारी कमिशन देणे, हजारो एजंट्सची फौज सांभाळणे, हे मॉडेल चालवण्यासाठी आता खूप महागडे झाले आहे का? खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर प्रीमियमची सतत आणि आक्रमक वाढ न झाल्यास या कंपन्यांचे केवळ अस्तित्वात राहणेही कठीण होणार आहे का? कदाचित इन्शुरन्स क्षेत्राला आता फक्त नवीन प्रॉडक्ट्सची नाही तर एका संपूर्ण डिजिटल डिस्ट्रीब्युशन क्रांतीची गरज आहे, जिथे हा मिडलमॅनचा खर्च शून्यावर येईल. हा प्रश्न मी या सर्वांच्या विचारार्थ सोडून जाते. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या तळापर्यंत जाण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.